हलकर्णी इथं पार पडला हत्तरकी गटाचा मेळावा आणि नागरी सत्कार। कारीमठ येथील श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींची होती प्रमुख उपस्थिती। सदानंद हत्तरकी यांच्यावर मान्यवरांनी उधळली स्तुती सुमने। स्वर्गीय राजकुमार हत्तरकी हे एक निरपेक्ष व्यक्तिमत्व होतं। त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आणि गट वाढत चाललेले आहेत। सदानंद हत्तरकी यांना बँकेच्या चेअरमन पदाची संधी मिळाली आहे। बँकेवर जनतेचा मोठा विश्वास आहे। राजकुमार यांचे संस्कार आणि आशीर्वाद सदानंद यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे सदानंद हे राजकारणात अग्रेसर आहेत असं प्रतिपादन गुरुसिद्धेश्वर महास्वामी कारीमठ यांनी केलं। ते हलकर्णी इथं हत्तरकी गटाचा मेळावा आणि भव्य नागरी सत्कार समारंभ या संयुक्त सोहळ्यात बोलत होते। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई हत्तरकी होत्या। स्वागत वरदशंकर वरदागोपाळ यांनी केला। वीरशैव बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सदानंद हत्तरके यांचा सत्कार श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले, स्वर्गीय राजकुमार हत्तरकी यांची राहणी साधी होती, मात्र विचारसरणी उच्च श्रेणीची होती। गट तट यांचा विचार न करता सदानंद हत्तरकी यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू। बाळेश नाईक म्हणाले, सर्वसामान्यांच्या वतीनं नागरी सत्कार होणं हे मोठं भाग्य आहे। सदानंद शांत, संयमी आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे। यावेळी बसवराज आजरी, उदय देसाई, गंगाधर भस्कोटे आदींनी मनोगत व्यक्त केले। या निमित्तानं कर निरीक्षक आशिष कुंभार, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब कुंभार, तलाठी मल्लिकार्जुन कळसगोंडा, तालुका कृषी अधिकारी हेमा इंगळे, माजी सैनिक शिवाजी बावचीकर, गुणवंत विद्यार्थी आणि नवनिर्वाचित तलाठी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री भरमण्णा पाटील, वरदशंकर वरदागोपाळ, हनुमंतराव पाटील, महादेव साखरे, परमेश्वरी पाटील, बसरगे सरपंच भारती रायमाने, इदरगुच्ची सरपंच जनाबाई रेमजी, मंगल आरबोळे, मनवाड सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर, तमन्ना पाटील, शशिकांत पाटील, अनिल मोकाशी, बाबासाहेब पाटील, मुरुगेश हत्तरकी, इरप्पा हसुरी आदींसह आजरा, गडहिंग्लज, चंदगड मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन के बी पाटील यांनी केलं, तर आभार योगिता संगाज यांनी मानले।